सोमय्यावर गुन्हा दाखल करा. आणि दोष काय? किरीट सोमय्या खुर्चीवर बसले आहेत, 2 कर्मचारी त्यांच्या सेवेत आहेत. माझं मंत्रालय म्हणजे उद्धव ठाकरेंचं मंत्रालय, त्या मंत्रालयात उद्धव ठाकरे साहेबांनी जे खोटं बोलले, खोटं, ती चोरी पकडली किरीट सोमय्याने, त्याचा खुन्नस त्या कर्मचाऱ्यांवर काढतायत. एका गरीब टायपिस्ट लिपिकांना तुम्ही नोटीस देतायत. बाळासाहेब ठाकरे कुठे? आणि हे मुख्यमंत्री पहा. अरे राजकीय भ्रष्टाचार तुम्ही करता, लढाई किरीट सोमय्याची करा, हिम्मत असेल तर अमित शहाची करा. त्या लिपिकावर, टायपिस्टला नोटीस देतात. लाज वाटली पाहिजे मुख्यमंत्र्यांना. मुख्यमंत्र्यांनी माफी मागावी लागणार त्या टायपिस्ट परिवाराची. आणि काय आहे फोटो? या फोटोसाठी किरीट सोमय्याला नोटीस पाठवली आपण. 2 दिवसात एक्सप्लेनेशन द्या. वारे ठाकरे सरकार. फोटो कुणाचा आहे? किरीट सोमय्याचा. फोटो कुणाचा आहे? एक ऑफिसर आणि एक लिपिकचा. फोटो 10 फूट दूरने घेतलाय. फोटो सेल्फी नाही आहे. तर नोटीस ज्यांनी फोटो घेतला, ज्यांनी फोटो अपलोड केला, त्यांना नोटीस द्यायची की जे विक्टीम आहे त्यांना नोटीस द्यायची? उद्धव ठाकरे साहेबांना माहित आहे तो फोटो कोणी काढला ते उद्धव ठाकरे मुख्यमंत्र्यांना माहित आहेत. माहित असताना त्या गरीब टायपिस्ट परिवारावर बदला घेण्याचा पाप मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी केलाय. मी पूर्ण जबाबदारीने सांगतोय. हा सेल्फी नाहीये. फोटो तिसऱ्याने काढलाय. फोटो कोणी काढला? तुमच्याकडे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, तुमच्याकडे मंत्रालय सुरक्षा विभाग आहे, कोविड मध्ये डबल प्रोटेक्शन आहेत. किरीट सोमय्याला झेड कॅटेगरी आहे आणि तुम्ही काय पत्र पाठवतायत? जनमाहिती अधिकारी शिंदे. हे शिंदेना अधिकार काय आहे किरीट सोमय्याकडे एक्सप्लेनेशन मागायचं? कोणत्या कायद्याच्या आधारे नोटीस काढली आहे? कायद्याचा सेक्शन दाखवा. उद्धव ठाकरे यांचा कायदा, ठाकरेंची टोकसाई, माफिया सेनाची दादागिरी आहे ही, माफिया सेनाची गुंडगिरी. ही नोटीस कोणत्या कायद्या अंतर्गत काढली? आणि मी अर्ज केला होता, 17 जानेवारीला अर्ज केला होता, माहिती अधिकाराखाली अर्ज केला होता, अवलोकन मागितलं होतं. आणि हे फोटो, त्या फोटोचा नंतर प्रश्न काय विचारण्यात आले? फायली कसं दाखवण्यात आला? गुप्त फायली कशा काय दाखवल्या? त्यांना खुर्चीवर कसं बसवलं? तर मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना सांगू इच्छितो, ठाकरे साहेब, जरा आपण आपल्या कार्यालयात चौकशी करा. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेच्या कार्यालयात पण फाईल इन्स्पेक्शन मी करून आलो आहे. काही महिन्यापूर्वी सीएम कार्यालयातला पत्रव्यवहारची पाहणी करण्यासाठी, गृह मंत्रालयाचा पत्रव्यवहारची पाहणी करण्यासाठी हे मी आरटीआय मध्ये ऍप्लिकेशन करून फाईल इन्स्पेक्शन करून आलो आहे. गेल्या आठवड्यात मी पीएमआरडीए मध्ये 19 जानेवारीला फाईल इन्स्पेक्शन करून आलो.
ग्राम विकास मंत्रालयातलं 20 नोव्हेंबरला ऑक्टोबरला करून आलो, महापालिकामध्ये 17 जानेवारीला करून आलो, सचिन वाझेचा फायलीचं पण निरीक्षण मी करून आलो. उद्धव ठाकरे साहेब, मला फक्त एवढंच आपल्याला विचारायचं आहे, या ठाकरे सरकारना की या सगळ्या ठिकाणी मला खुर्ची देण्यात आली होती, त्या सगळ्यांना उद्धव ठाकरे मुख्यमंत्री महोदय नोटिसीत देणार आहात का आपण? परत त्या अंग्रेजाचा गुलामी आता महाराष्ट्रात दाखल करतायत. अंग्रेजाच्या काळात कुठल्याही सरकारी अधिकाऱ्याला भेटायला गेलात तर तिथे खुर्ची कुणाला देण्यात येईल याचंच पत्र, यांना खुर्ची मिळेल यांना खुर्ची नाही, उभे राहून चेकिंग करायचं. हे पहा, एक जुलै 1887 हे अंग्रेजाच्या काळातलं पत्र, सर्टिफिकेटचं नाव आहे कुर्सी नसीन, आणि त्यात पुढे लिहिलंय दिल्ली डिस्ट्रिक्ट सर्टिफाइड दॅट राम नारायण सन ऑफ शेष प्रसाद being an accepted Khursi Nasin of this district is entitled to the courtesy of a seat when visiting officers and gentlemen. Given under my hand seal of this office, first day of July 1887, Deputy Commissioner. आता उद्धव ठाकरे ही प्रथा सुरू करणार आहे का महाराष्ट्रात की जो फाईल इन्स्पेक्शनला जाणार, जो अधिकाऱ्यांना भेटायला जाणार, त्यांनी स्वतःची फोल्डिंग खुर्ची सोबत घेऊन द्यायची, अन्यथा ठाकरे पवार ज्यांना सर्टिफिकेट देणार त्यांनाच बसायला परमिशन देणार. विषय खुर्शीचा नाही आहे, विषय ज्या पद्धतीने 18 कोटी रुपये लंपास करण्यात आले त्याचा आहे. या वेगवेगळ्या ठिकाणी जे RTI मध्ये मी गेलेलो आहे, कुठे कुठे फाईल इन्स्पेक्शन, त्याचे सगळे उदाहरण मी आपल्याला देत आहे. शेवटचं पान, मुख्यमंत्री साहेब मंत्रालय देवेंद्र फडणवीस कुणाचा बापाची मालकी नाही आहेत, माफिया सेना तिथे नाहीत. 2018 26 नोव्हेंबरचं हे RTIचं परिपत्रक आहे. कोणी अवलोकन करायला जाऊ शकतंय. ठाकरे साहेबांनी चोरी लबाड्या करायच्या, महाराष्ट्राला लुटायचा, आणि मग घोटाळा बाहेर आला. मी आज आता मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करून आलो आहे. मी केंद्र सरकारचा गृह सचिवांकडे पण तक्रार केली आहे. महाराष्ट्राचा नगर विकास सचिव, त्याचबरोबर मुख्य सचिव, पोलीस आयुक्त, DGP महाराष्ट्र सगळ्यांना तक्रारी दिल्या आहे. ज्या शिंदे साहेबांनी मला ही नोटीस पाठवली त्यांच्याकडे पण मी तक्रार दाखल केली आहे की मिस्टर शिंदे, आपण कोणत्या अधिकारात हे नोटीस पाठवली आहे, आणि आपण हे माहिती अधिकार कायद्याचा भंग केला आहे. माहिती अधिकाराखाली ज्यांनी माहिती मागितली त्याला घाबरवण्यासाठी, टेरर उभं करण्यासाठी नोटीस आहे.
त्यांनी जी तक्रार नोटीस दिली आहे ते माहिती अधिकारी म्हणून दिली आहे. तर माहिती अधिकारात असा कुठला शिंदेना अधिकारच नाही आहे. म्हणून ताबडतोब मिस्टर शिंदे यांनी ही नोटीस मागे घ्यावी आणि माफी मागावी अशी मागणी मी केली आहे. माझा केंद्राचा जे एनएसजी विभागाचे अधिकारी आहेत, गृह विभागाचे अधिकारी, त्यांच्याशी फोनवर संभाषण झालं आहे. किरीट सोमय्याला जेड सुरक्षा देण्यात आली आहे. जेड सुरक्षाचे नियम आहे की मी ज्या पोलीस स्टेशनच्या हद्दीत जातो तिथल्या पोलीस स्टेशननी स्थानिक प्रोटेक्शनची व्यवस्था करावी. मंत्रालय डबल प्रोटेक्टेड एरिया. कोविड मध्ये 10 पट रिस्ट्रिक्शन आहेत. कोणाला येणारा जायला दिलं जात नाही. मग मंत्रालयात 4थ्या मजल्यावर किरीट सोमय्या फाईलचं अवलोकन करताना आतमध्ये घुसलेला माणूस कोण? ती व्यक्ती, त्याला यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी परमिशन दिली असेल. नगर विकास सचिवाशी मी बोललो, तुम्ही का पोलिसांकडे तक्रार केली नाही? तुम्ही मंत्रालय सुरक्षा विभागाकडे का तक्रार केली नाही? की एक कोणतरी घुसखोर येतो, मंत्रालयात आतल्या भागात मोबाईलवर फोटो काढण्यावर प्रतिबंध आहे. आतमध्ये आतल्या भागात येऊन त्या व्यक्तीने फोटो काढले, तो व्यक्ती परिचित असला पाहिजे का? तो उद्धव ठाकरेंचा माणूस होता की पोलिसांचा माणूस होता की आदित्य ठाकरेचा चमचा होता? कोण होता ती व्यक्ती? कोण? ती माहिती सीसीटीव्ही मध्ये अवेलेबल आहे. आम्ही सीसीटीव्ही फुटेज मागितलं आहे. मला अशी माहिती मिळाली आहे की ते सीसीटीव्ही फुटेज गायब करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. मला आमचा जो CISF कमांडो आणि सुरक्षा विभागाने प्रॉमिस दिले दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी की ते ताबडतोब या संबंधी महाराष्ट्र मंत्रालय सुरक्षा विभाग आणि पोलिसांना विचारणार आहेत की घटना काय झाली. मी आग्रह केलाय, आज कोणीतरी मोबाईलचा फोटो काढून गेला, उद्या येऊन तो गोळी झाडून निघून जाणार. मंत्रालयात 4थ्या मजल्यावाला वर जो माणूस आला होता, माझं स्पष्ट म्हणणं आहे, तो उद्धव ठाकरे साहेबांचा माणूस होता. मी जबाबदारीने सांगतोय. किरीट सोमय्यांना नोटीस दिली तुम्ही, ठाकरे साहेब प्रताप सरनाईकला का नोटीस दिली नाही? प्रताप सरनाईक किरीट सोमय्या फाईल इन्स्पेक्शन करताना आज कसे आले? प्रताप सरनाईकला किरीट सोमय्या फाईल इन्स्पेक्शन साठी येणार आहेत, त्याची माहिती कोणी दिली? प्रताप सरनाईकच्या सोबत माणूस घेऊन आले होते, त्याला फोटो काढायला सांगत होते, तो माणसाला अटक आतापर्यंत झाली का नाही? नाटक करतात, धत्तिंग करतात की फोटो व्हायरल कोणी केले? मी प्रताप सरनाईकनी चोरी लबाडी केली, अनधिकृत बांधकाम केलं, गैरकायदेशीररित्या त्याचा दंड माफ केला, ती फाईल बघायला आलो होतो. त्यावेळी सरनाईकला आत येण्याला मुभा कशी दिली गेली? त्या प्रताप सरनाईकवर गुन्हा केव्हा दाखल करणार? प्रताप सरनाईक सोबत जो माणूस आला होता त्याला अटक किती वाजता करणार? म्हणजे ठाकरे साहेब आता एवढ्या खाली गेलेत की मी पिंपरी चिंचवड गेलं तर 50 गुंडे काळे झेंडे घेऊन माफिया सेनेचे येऊन दंगामस्ती करायला लागले. मी वाशिमला गेलो, भावना गवळीने 100 कोटीचा घोटाळा केला. उद्धव ठाकरे साहेबांनी सूचना दिली, 77 लोक गोळा झाले, दगडफेक केली, किरीट सोमय्याचा जीव घेण्याचा प्रयत्न केला. 7 लोकांनी फोनवर वेगवेगळ्या धमक्या दिल्या गोळा झाडण्याच्या.
आता तुम्ही मंत्रालयात किरीट सोमय्या येतात, तो गुंड प्रताप सरनाईकला पाठवतात. ही हद्द माफिया सेना करणार. आणि गुंड प्रताप सरनाईकला माफिया सेनाचे अध्यक्ष उद्धव ठाकरेजींनी पाठवले आणि त्यानंतर किरीट सोमय्याला नोटीस देतात. लावलं काय आहे तुम्ही? उद्धव ठाकरे मध्ये हिम्मत असेल किरीट सोमय्याशी लढावं. आता गुंड्यांना काय पाठवतात? मी उद्धव ठाकरे साहेबांनी ज्या फाईलवर वित्त मंत्रालय, नगर विकास मंत्रालय, लोकायुक्त करते एफिडेव्हिट, ज्यात अशी माफी देता येणार नाही त्याला ओव्हर रूल मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी सही करून केला आहे. तो कागद तिथून मिळवला म्हणून ही गुंडशाही उद्धव ठाकरेंनी चालवली आहे. आणि अशी गुंडागिरी उद्धव ठाकरे साहेब आणि त्यांच्या सेनेची आम्ही सहन करणार नाही. धन्यवाद. प्रताप सरनाईक सोबत जो व्यक्ती आला होता त्यांनी फोटो काढला असावा असं वाटतंय. तो व्यक्ती कोण आहे? तो दोनदा आला. प्रताप सरनाईक दोनदा आले. दोन्ही वेळेला ती व्यक्ती सोबत होती. आणि एवढं नाटक उद्धव ठाकरेंनी का करावं? त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारलं असतं, लगेच कळलं असतं. आत येण्यासाठी परमिशन द्यावी लागते. फोटो व्हायरल करतात आणि नोटीस आम्हाला देतात. मी तर एकटाच गेलो होतो. आय एम अंडर डेट सिक्युरिटी. तर मी कोण आहे, माझ्याबरोबर कोण जात आहेत याची नोंद आहेत. माझ्याबरोबर 2 कमांडो होते. आणि मंत्रालयात जाताना त्यांना वेपन बाहेर ठेवून जावं लागते. बाकीचे 6 हे जो सिक्युरिटीची जास्त माहिती द्यायची नसते, बाकी लोक असतात त्यांना खाली थांबवले जातात. मला नोटीस का? आणि प्रताप सरनाईक माझा शेजारी बसले. माझा शेजारी बसून त्यांनी स्वतःचा मोबाईल वरून माझ्यासोबत सेल्फी काढला. आणि त्यानंतर उद्धव ठाकरे नोटीस देतात. हे काय मुख्यमंत्री आहे? आणि हे सगळं रिपोर्ट त्यांना केला गेल्यानंतर सांगतात एफआयआर फाईल करा आणि किरीट सोमय्याला अटक करा. एवढी मुजोरी. प्रताप सरनाईकवर का गुन्हा दाखल नाही झाला अजूनपर्यंत? आरटीआय तपासताना हाऊ ही एंटर्ड दोज प्रिमाइसेस. उद्धव ठाकरेंची जबाबदारी आहे. त्या दिवशी झेड कॅटेगरीचा व्यक्तीचा जीवाशी खेळण्याचं हे कदाचित त्यांचं रिहर्सल असू शकते. काय माहित याचा मागचं डिझाईन काय होती, हेतू काय होता? अशा प्रकाराने कसे घुसू शकतात? नेक्स्ट टाइम किरीट सोमय्या येणार तर कशा प्रकाराने गनिमी कावाने हल्ला करायचा आपल्याला माहित आहे. हसन मुश्रीफ जवळ कोल्हापूर जाऊ दिलं नाही आणि त्यांनी लिहिलं कोल्हापूरनी गनिमी कावा एनसीपीच्या लोकांनी केलाय. भावना गवळीचा गुंडांनी काय केलं हे माहित आहे. पिंपरी चिंचवडमध्ये काय झालं ते माहित आहे. 2 वर्षापूर्वी मुलुंडमध्ये 2 बस भरून शिवसेनेचे माफिया गुंड आले होते हे माहित आहे. 7 लोकांवर आत्ता 1.5 महिन्यापूर्वी मुलुंड पोलीस स्टेशनने गुन्हा दाखल केला कारण की त्यांनी गोळ्या झाडण्याचा प्लॅन केला होता. हे माहित आहे. तर दिस माइट बी अ प्री रिहर्सल. कोण आलं, कसं आलं हे माहित असताना नोटीस का? आणि त्या गरीब टायपिस्टला नोटीस देतात. याला मुख्यमंत्री म्हणतात. त्या लिपिकला नोटीस. और तो काय करणार? मग आता मुख्यमंत्रीने त्यांच्या कार्यालयात मी फाईल तपासणीसाठी गेलो होतो त्यावेळी त्या महिला अधिकारी होते त्यांना नोटीस देणार.
मी पीएमआरडी मध्ये गेलो होतो, पीएमआरडीचा कमिशनरनी चहा पाजला आणि ते मला त्यांचा सिनियर अधिकारी बरोबर आरटीआय साठी शेजारच्या रूम मध्ये बसवलं खुर्चीसह. त्यांच्यावर काय गुन्हा दाखल करणार? मी गृह मंत्रालयामध्ये गेलो होतो, मी पोलीस कमिशनर कडे गेलो होतो. ही काही मंत्रालय आहे महाराष्ट्राचा, जनतेचा सेना भवन नाहीये. म्हणून प्रताप सरनाईक आणि त्यांचा सोबत आलेल्यावर ताबडतोब गुन्हा दाखल करा. नंबर 2, ज्या शिंदेंनी ही नोटीस दिली आहे त्यांनी जाहीर माफी मागावीच लागणार. मी आल्यानंतर ने पूर्वी आले असेल, पूर्वी मला मंत्रालयात भेटले असेल, तो विषय इथे नाहीये. पूर्वी कोणी कुठेही जाऊ शकते. प्रताप सरनाईक समजा आता मंत्रालयात मी कोणाला तेच मी सांगतोय रे दादा, कारण की मी जे सांगतोय त्या जबाबमध्ये पण अर्थ आहे की समजा मी आधी आणखीन अधिकाऱ्यांना भेटत आहोत, तिथं कोणी मला अनेक लोक काही वेळी अधिकाऱ्यांकडे, मंत्र्यांकडे, काही दुसरे आमदार असतात तर भेटीगाठी होत असतात. दॅट इज नॉट द इश्यू. इश्यू आरटीआय मध्ये फाईल इन्स्पेक्शनला जाताना त्यांना सेक्लुडेड म्हणजे काय, वेगळ्या म्हणजे खाजगी जागा दिली जाते, म्हणजे प्रायव्हसी, आणि तिथे कोणी डिस्टर्ब करायचं नसतं. तर मी आरटीआय तपासत होतो त्यानंतर आले. आरटीआय तपासण्याचं काम सुरू केल्यानंतर आले, बाहेर गेले, मग परत थोड्या वेळानंतर परत आले. आधी तिथे आलेले नव्हते. नाही, माझं असं म्हणायचं, मी फाईल इन्स्पेक्शन करायला बसलेलो असताना थोड्या वेळाने ते आले, बोलले, सेल्फी काढला, मग परत गेले, परत थोड्या वेळाने आले, आणि ते काय काय बोलले ते अधिकाऱ्यांना सांगू द्या ना, तर टायपिस्टला सांगू द्या, ते सीसीटीव्ही फुटेज मध्ये येणार ना. मला भीती आहे की ते गायब झालं. मी गृह मंत्रालयात हे माझी तक्रार पाठवली आहे. मी जे माझे सिक्युरिटी फोर्सेस आहेत त्यांच्याकडे पण तक्रार दिली आहेत, आणि माझ्या माहितीप्रमाणे माझी जे सुरक्षा पथक आहे त्यांनी या विषयात चौकशी सुरू केली आहे. प्रताप सरनाईक यांच्याकडनं तुमच्या जीवाला धोका आहे का? आणि दुसरी गोष्ट, तुम्ही जी तक्रार केली त्याच्यामध्ये प्रताप सरनाईकांचा उल्लेख करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करा अशी मागणी केली. नाही, माझा पॉइंट काय आहे की याचं इन्व्हेस्टिगेशन करा. आता आपल्याला माहित, मी कसं सांगू वाय एफ समबडी विल कम. आता त्याच्या मागे आणखीन मोठं षडयंत्र उद्धव ठाकरेंनी घडवलं असेल तर मला काय माहित. भावना गवळीचा गुंड्यांनी दगडफेक केली, त्या भावना गवळीची FIR 7 कोटी आणि 18 कोटी 25 कोटीचे मुख्यमंत्री कार्यालयाने दबाव आणला म्हणून घेण्यात आली होती. म्हणून ह्याच्या मागे प्रताप सरनाईकचे 18 कोटी 10 लाख हे उद्धव ठाकरेजींनी माफ केलेत. म्हणून या सगळ्या प्रकरणाच्या मागे फक्त तो फोटो काढणारा आहे की फोटो काढणाराचा मागे आमदार आहे की आमदाराच्या मागे नामदार आहेत, हे तर इन्व्हेस्टिगेशन मध्ये येणार ना बाहेर. कारण की हे तर धतिंग आहे. आज नाही उद्या मी तक्रार केली असती तर ती जे यांचं कटक कारस्थान दाबण्यासाठी उद्धव ठाकरेंनी हे नाटक केलं आहे का, हे तर चौकशीत कळेल. ओके, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे जी ने जो सेना नेता प्रताप सरनाईक को गैर कानूनी पद्धति से 18 करोड़ 10 लाख का दंड, फाइनेंशियल पेनल्टी और क्रिमिनल प्रोसीडिंग माफ किया, उस फाइल इंस्पेक्शन के लिए मैं मंत्रालय गया था. और मैं मंत्रालय गया, उसके संबंध में कोई फोटो सोशल मीडिया में वायरल हुए, उसके लिए उद्धव ठाकरे जी ने मंत्रालय को आदेश दिया किरीट सोमैया के खिलाफ कंप्लेंट फाइल करो.
गुनाह दाखिल करो। वास्तव में मैंने आज मरीन लाइन पुलिस स्टेशन में जाके ये शिकायत की है। मैंने केंद्रीय गृह मंत्रालय को, मंत्रालय के मुख्य सुरक्षा अधिकारी को, पुलिस कमिश्नर को भी कंप्लेंट फाइल की है कि मैं जब फाइल इंस्पेक्शन के लिए वहां बैठा था तब प्राइवेसी देना चाहिए, तो जिसकी फाइल देख रहा था वो प्रताप सरनाईक ने वहां प्रवेश कैसे किया? प्रताप सरनाईक के साथ में और कोई थे? एक थे, अनेक थे। उन्होंने फोटो निकाले, उन्होंने अपलोड किए और उसका एक्सप्लेनेशन मेरे पास मांगा जा रहा है। तो वास्तव में मुझे तो जेड कैटेगरी सुरक्षा है। मंत्रालय में सिर्फ कुछ गिने गिने लोग जा सकते हैं, तो फोटो निकालने वाले और प्रताप सरनाईक के, उद्धव ठाकरे की परमिशन के बगैर आ नहीं सकते। वो जो फोटो निकाले, अपलोड किए, आरटीआई प्राइवेसी है, तो उनके खिलाफ गुनाह दाखिल करो, कार्रवाई करो, ये मेरी मांग है। प्रताप सरनाईक इस राज्य के विधायक भी हैं, तो उनका मंत्रालय जाना कोई बहुत बड़ी बात नहीं है, लेकिन क्या आरटीआई एक्ट के तहत उनका वहां होना वर्जित है आपके मुताबिक? गैर कानूनी है। जब किरीट तुम्हें वहां गया, उसके बाद में वो आए, मैं कौन सी फाइल देखता हूं, वहां पर आके बैठकर देखने लगे। साथ में कुछ लोग थे, उन्होंने फोटो निकाले और उद्धव ठाकरे ने नोटिस किसको दिया? एक टाइपिस्ट को। वास्तव में आरटीआई फाइल इंस्पेक्शन के समय कोई नहीं आ सकता, जिन्होंने गुनाह किया वही आता है। उसको पता कैसे चलता है? और इसके लिए इसकी मैंने केंद्र सरकार के गृह मंत्रालय, जो मुझे जेड कैटेगरी की सुरक्षा दी गई है, वो सीआईएसएफ और कमांडो, उनको भी शिकायत की है। किरीट भाई, क्या आपको ऐसा लगता है कि आपके आने की जानकारी पहले से ये लीक की गई मंत्रालय में, ताकि जिस कंसर्न व्यक्ति के खिलाफ आप आरटीआई के तहत इंक्वायरी करने आए हैं वो वहां पर पहुंच सके और इससे आपकी जान को खतरा तक हो सकता है? बड़ी साजिश है उद्धव ठाकरे की, कोई शंका नहीं है। मुख्यमंत्री जी ने 18 करोड़ का दंड माफ किया है, वो जानकारी उस फाइल में से मुझे मिली। दूसरी बात, फोटो किसने निकाला उसके लिए वो नोटिस दे रहे, वो तो सीसीटीवी फुटेज आपके सामने है। तीसरी, 100% कोविड प्रोटेक्शन है, लिमिटेड लोग, तो कौन वहां पर आया वो मंत्रालय सुरक्षा विभाग को पता है। फिर ये सब नाटक क्यों? क्योंकि उद्धव ठाकरे जी की माफिया सेना ने मुझे वासिम में इसी प्रकार से मारने का प्रयास किया था। 2 साल पहले मुलुंड में 2 बस भर के गुंडे भेजे थे, गए 6 महीने में 7 लोग धमकी देते पकड़े गए। तो उद्धव ठाकरे जी की माफिया सेना किरीट सोमैया की जान लेना चाहती है। ये इसका रिहर्सल था क्या? इसकी जांच होनी चाहिए। किरीट भाई, आपने सिर्फ अर्बन डेवलपमेंट मिनिस्ट्री के अलावा कौन-कौन से डिपार्टमेंट की फाइल्स देखी है? क्योंकि ये लोगों को ये जानना जरूरी है कि सिर्फ आप एक बार मंत्रालय नहीं के बल्कि मुख्यमंत्री कार्यालय तक की फाइल आप इंस्पेक्शन कर। गए 15 दिन में मैं 4 जगह पर फाइल इंस्पेक्शन करके आया। उसमें पुणे पीएमआरडीए में भी जाके आया, मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन। अब मुख्यमंत्री उद्धव ठाकरे के कार्यालय में भी सचिन वाजे का फाइल इंस्पेक्शन में करके आया हूं, गृह मंत्रालय में। तो ये तो नियम है। अभी तक गए 2 साल में कम से कम 37 जगह पर मैं फाइल इंस्पेक्शन करके आया हूं। और जहां फाइल इंस्पेक्शन करते वहां पर उस व्यक्ति को किरीट सोमैया नहीं, किसी भी आम आदमी को भी बैठने की कुर्सी देनी पड़ती है। लेकिन उस समय पर जिस गुंडे की फाइल आप चेक कर रहे हो उसको वहां भेजना, यानी उद्धव ठाकरे प्रताप सरनाईक के द्वारा किरीट सोमैया को धमकी देना चाहते थे। वो मोबाइल लेके फोटो निकाला, कल जाके बंदूक लेके आ जाता। मैं उद्धव ठाकरे जी को चैलेंज करता हूं, ऐसे आप के धमकियों से किरीट सोमैया डरने वाला नहीं है।
आपके सब घोटालेबाजों को जेल के अंदर भेज के रहेंगे। क्या आपके कुर्सी पर बैठने से दूसरों के कुर्सी खींचने तक का खतरा हो सकता है? अंदर जाने का सफर जरूर हो सकता है। अनिल परब कह रहे हैं कि किरीट तुम्हें प्रधानमंत्री की कुर्सी पे बैठेंगे। अरे भैया, तेरे मुख्यमंत्री के तुम्हारे मुख्यमंत्री के कार्यालय वो तो बाद में, लेकिन अनिल परब की फाइल इंस्पेक्शन में 3 जगह करके आया हूं, और अनिल परब की कुर्सी तो खतरे में है ही। उसको तो ऑलरेडी शोकॉज नोटिस, समय समाप्त हो गया शोकॉज नोटिस का, डिमोलिशन का ऑर्डर आएगा, फिर क्रिमिनल प्रोसीडिंग भी शुरू हो जाएगी। ओके, यांच्यावर मिलिंद नार्वेकर यांनी एक ट्वीट केलंय, लघु सूक्ष्म असा दिलासा सुप्रीम कोर्टाचा, की तुम्ही स्वतः असाल, नितेश राणे असतील किंवा जे जे या सरकारच्या विरोधात बोलताय, मिलिंद नार्वेकर यांचं देखील एक पत्र तुम्ही काढून टाकलं होतं. तुम्हाला असं वाटतं की जाणीवपूर्वक जे जे विरोधात बोलतायत किंवा हे सगळे घोटाळे बाहेर काढतायत त्यांना कुठे ना कुठं कायद्यात करण्याचा प्रयत्न सुरू आहे? कायदेशीररित्या माझ्यावर की कोणावरही काही कारवाई केली तर माझी काही हरकत नाही, पण अशा प्रकाराने गुंडगिरी उद्धव ठाकरे करणार असेल, उद्धव ठाकरेजीची माफिया सेना करणार असेल तर त्याला योग्य उत्तर दिला जाणार. याला फाईल इन्स्पेक्शनच्या वेळेला गुंडांना घेऊन प्रताप सरनाईक आले. तो आलेला व्यक्ती प्रताप सरनाईकचा होता की उद्धव ठाकरेंचा होता ही चेक करावं लागणार, तर त्याला माझी हरकत आहे. किरीट भाई, आप कुर्सी और आरटीआई को लेकर के आपके खिलाफ केस आया है या नोटिस आया है, लेकिन आज कांग्रेस के 27 कॉर्पोरेटर्स को एनसीपी बना ले गई, उसको लेकर किसी का नोटिस आया कि नहीं आया, आपकी जानकारी? मैं अभी आज मेरा ध्यान इस पे, मैं दूसरी बात ये कहूंगा कि विषय कुर्सी का नहीं है। ये कुर्सी वाला किस्सा उद्धव ठाकरे ने इशू डाइवर्ट करने के लिए निकाला। वास्तव में मुख्य विषय था कि मुख्यमंत्री ने प्रताप सरनाईक की फाइल में झूठ लिखा है, वो झूठी नोटिंग मैं हाईकोर्ट में दूंगा। 4 जनवरी को लोकायुक्त के सामने सुनवाई हुई, वहां पर ठाकरे सरकार ने कहा हम टैक्स एग्जेम्पशन नहीं कर सकते, वेवर नहीं कर सकते। ये ठाकरे सरकार और ठाणे महापालिका ने कहा हम कार्रवाई कर रहे हैं, और उद्धव ठाकरे ने कैबिनेट में प्रस्ताव लाओ। ये जो फाइल नोटिंग पे सिग्नेचर किए वो 4 जनवरी के पहले की है। नहीं, मुझे लगता है आप कंफ्यूज हो। उद्धव ठाकरे जानबूझकर कंफ्यूजन पैदा करना चाहते हैं। वो कैबिनेट रिजोल्यूशन जो एजेंडा गया था, और अभी तो मैं पूरी फाइल देख के आके उसको आपको कागज दे देता हूं, जो लोकायुक्त में एफिडेविट फाइल किया वो दे देता हूं। 3,33,96,000 रुपीज पेनल्टी ये 2012-13 में लगी, और उस समय की सरकार न किरीट सोमैया की थी न बीजेपी की। उसमें आदेश है 6 महीने के अंदर भरोगे तो 3,33,96,028 या समथिंग है, अन्यथा 6 महीने के बाद में 18% क्यूमुलेटिव इंटरेस्ट चक्रवृद्धि ब्याज लगेगा। लोकायुक्त की 4 तारीख की हियरिंग में भी महाराष्ट्र सरकार ने मान्य किया, तो 3,33,96,000 और 10 साल का चक्रवृद्धि ब्याज 18,10,00,000। ओके, थैंक यू। कुठला फोटो? 2013 में था ना? मी आता मंत्रालय सिक्युरिटी ऑफिसर कडे जातोय. मंत्रालय चीफ सिक्युरिटी ऑफिसर